नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। पहा विद्यार्थी परीक्षा अकॅडमी जे तुमच्यासाठी ही टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेसाठी म्हणजे आपल्याला माहिती नुकतीच आता आपल्याला त्या परीक्षेला समोर ठेवून आपण या सेशनचं आयोजन गेलेलं आहे। सेशन आयोजित करण्याचा हेतू हाच आहे की विद्यार्थी मित्र जे काही आता किंवा आता सर किंवा मॅडम म्हणूयात की जे आता ही एग्जाम देणार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या तयारीसाठी आपण आतापर्यंत टीईटी एग्जाम मध्ये जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये मानसशास्त्र असेल त्यातले बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याच्यामध्ये आतापर्यंत एग्जाम मध्ये झालेले प्रश्न आपण त्याचं विश्लेषण करतोय। हेतू असा आहे की याद्वारे आपण येत्या आपल्याला जे काही परीक्षेला सामोरं जायचंय त्या परीक्षेमध्ये आपल्याला त्या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे। बरोबर, आपण इथून मागचंही सेशन पाहिलं की ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत बालमानसशास्त्रामध्ये जे काही धडेवाईज प्रश्न आले होते त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न पुढेही येणार आहे। त्याच्यामुळे ते तुमच्यासाठी सेशन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जे आज चॅनलला नवीन आहेत त्यांनी तेही सेशन पहा। इथून पुढे जे काही सेशन होणार आहेत बालमानसशास्त्र असेल किंवा अध्यापन शास्त्र असेल तेही अटेंड करा, नक्कीच तुम्हाला ते फायदेशीर ठरणार। याचबरोबर इतरही विषयाचे जे सेशन होत आहेत ते देखील तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, लाईक जरूर करा, चॅनल शेअर जरूर करा की जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज हे सेशन उपयोगाला येणार आहेत, फायदेशीर ठरणार आहेत। चला तर मग आजचं सेशन आहे हे आपलं अध्यापन शास्त्रातलं बालमानसशास्त्राचे सेशन आपण 3 पाहिले। आता आपण अध्यापन शास्त्रातील पहिलं सेशन आयोजित करत आहोत की जे आहे अध्ययन प्रक्रिया। महत्त्वपूर्ण असं टॉपिक की ज्यातून आपल्याला जास्तीत जास्त आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न त्यामधून आपण तुमच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मग आजचं सेशन स्टार्ट करूयात की ज्यामध्ये तुम्हाला अध्यापन शास्त्र प्रक्रियेतील येणारे प्रश्न पाहूयात। बघा स्क्रीनवरती तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय, वाचतोय तो प्रश्न मी। काय विचारले, खाली दिलेल्या पहा काय म्हटलेलं आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही। म्हणजे प्रश्न आपल्याला नीट वाचल्यानंतर समजला असेल की अध्ययन जी काही चालणारी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये खाली जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातील कोणता पर्याय योग्य नाही। म्हणजे दिलेले त्यातील 3 पर्याय असे असतील की जे कशाशी संबंधित असतील, अध्ययन प्रक्रिये संदर्भातील, अध्ययन प्रक्रिया जी चालते त्या संदर्भात असतील आणि त्यातला एक पर्याय हा अयोग्य असेल। पहिला पर्याय दिलेला आहे अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते। दुसरा पर्याय दिलेला आहे प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो। तिसरा पर्याय दिला आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते आणि चौथा पर्याय आहे अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे। पहा वाचताक्षणी पर्याय आपल्याला लक्षात आला असेल की यातला अयोग्य म्हणजे योग्य नसणारा पर्याय कोणता। आपण पहिल्या पर्यायापासून पाहूया, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा। बघा हे कृतीयुक्त शिक्षण आहे। अध्ययन हे कृतीतून, अनुभवातून आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानातून चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे स्वाभाविक आहे उत्तर जर पर्याय पहिला बघितला तर तो कशाशी संबंधित आहे, अध्ययन प्रक्रियातील महत्त्वपूर्ण म्हणजे तो कृतीद्वारे शिक्षण, कृतीतून मिळणारं शिक्षण म्हणजे पहिला पर्याय तर योग्य आहे। दुसरं काय विचारले, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो। पहा अध्ययन आपण बघितले 2 प्रकारचे, एक औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण। औपचारिक शिक्षण की जे आपण आयोजित करतो शिक्षण प्रणालीद्वारे की जे दिलं जातं शाळेमध्ये, आता तेही एक अध्ययनाचाच एक भाग आहे। आणि निसर्गामधील जेवढे जेवढे सजीव आहेत, प्राणी आहेत त्यांना देखील अध्ययन असतं। आता त्यांचं अध्ययन आपण जे घेतो अध्ययन त्यापेक्षा वेगळं, म्हणजे त्यांनाही अध्ययनाची तोही शिकत असतो, अनुभवातून असेल, स्वप्रयत्नातून असेल, म्हणजे त्याच्याही
जीवनामध्ये अध्ययन महत्वपूर्ण प्रक्रिया आहे, म्हणजे अध्ययनाशिवाय त्यालाही त्या गोष्टीचं ज्ञान मिळणार नाही, म्हणजे ते सुद्धा महत्वपूर्ण, म्हणजे हा सुद्धा योग्य पर्याय आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. बघा, हा जर पर्याय बघितला की आपल्याला उत्तर लगेच लक्षात येईल की हे सारखं असेल का अध्ययन सर्वांचं? नाही, प्रत्येकाला गरज वेगळी आहे, त्या गरजेतून त्या म्हणजे त्याच्या समस्या वेगळ्या असतील. वेगवेगळी प्राणी मात्र आहेत, त्यांचं प्रत्येकाचं अध्ययन त्याच्या परत्वे वेगवेगळं असणार आहे, त्यामुळे सारखं असूच शकत नाही. त्यामुळे हितच आपल्याला उत्तर मिळालं पर्याय नंबर 3 असं आहे की ते पर्याय अयोग्य आहे. आणि शेवटचा काय विचारलं तर अध्ययन हळूहळू आहे आणि सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय योग्य आहे. म्हणजे राहिला पर्याय नंबर 3, हा याच्यातला अयोग्य पर्याय आहे, म्हणजे योग्य नाही. पहा, आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर्कसंगत विचारसरणीतून आपल्याला सहजासहजी सोडवता येतात उत्तर, म्हणजे काहींची सहजासहजी उत्तर मिळतात, काहींची आपल्याला अभ्यासाद्वारे करावं लागतं. म्हणजे पर्याय नंबर 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा काय विचारलाय. अनुभवाच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राची आहे? बघा, मला याच्याही अगोदरच्या सेशनला सांगितलं की अनेक शास्त्रज्ञ की ज्यांनी मानसशास्त्रासंदर्भात किंवा अध्ययन प्रक्रियेमध्ये अनेक संशोधन केलं गेलेलं आहे. त्या संशोधनात त्या शास्त्रज्ञांविषयीची माहिती आपल्याला बऱ्याच एक्झाम मध्ये आपल्याला टीईटीच्या विचारली गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न, असे प्रश्न येणारे लक्षातच ठेवणं तेवढं गरजेचं आहे. पर्याय दिलेला आहे 1 फ्रेंडसेन, 2 मर्फी, त्यानंतर 3 पर्याय दिला आहे वुडवर्थ आणि 4था पर्याय दिला आहे गिलफोर्ड. बघा, आता पर्याय जर आपण बघितले तर मुळातच हे अनुभवाच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, हे मुळातच वर्तनवादी मानसशास्त्राची शाखा आहे. वर्तनवादी शास्त्र, बरोबर, अध्यापन शास्त्र. आता याच्यामध्ये 2 महत्वपूर्ण गोष्टी असतात, त्या म्हणजे निरीक्षण आणि दुसरी गोष्ट ही महत्वपूर्ण असते, ती म्हणजे मापन योग्य बदल. आता या वर्तनवादी शास्त्रामध्ये किंवा वर्तनवादी अध्यापन शास्त्रामध्ये मानसशास्त्राच्या त्यांच्यातले महत्वपूर्ण जे शास्त्रज्ञ आहे त्यातला एक आहे मर्फी. आता या मर्फी या शास्त्रज्ञाने याच्यावरती काय काम केलं आहे तर अध्ययन म्हणजे वर्तन आणि संवेदन या दोन्हींचं अध्ययन, वर्तन, बघा अध्ययन हे वर्तन आणि संवेदन, अध्ययन हे वर्तन आणि संवेदन यांना विसंबून आणि यांच्या सहसंवादातून जे दिले जाणारे शिक्षण आहे त्याला आपण अध्ययन म्हणतो, असं मत कुणी व्यक्त केलं? मर्फी या शास्त्रज्ञाने. त्यानंतर आणखीन याच्यामधला एक शास्त्रज्ञ गिलफोर्ड, पर्यायामध्ये आहे तो गिलफोर्ड, यांच्यामध्ये काय सांगितलं आहे तर गिलफोर्ड यांचं मत आहे की वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीमध्ये जो बदल होत जातो त्यालाच आपण अध्ययन म्हणतो. म्हणजे आता आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय नंबर 4 की जे व्याख्या जी अध्ययनावरची कुणाची आहे तर गिलफोर्ड. आणखीन शास्त्रज्ञ आहेत वर्तनवादी, आणखीन कोण म्हणता येईल तर मन हे शास्त्रज्ञ यांनी काय सांगितलं गेलेलं आहे की अनुभव व वर्तन यात सुधारणा. अनुभव, मन यांचं मत काय, अनुभव व वर्तन याच्यात होणाऱ्या सुधारणा याच्यावरती आधारित असणार शिक्षण किंवा अध्ययन हे त्याची व्याख्या सांगितली. अध्ययनावरती याच्यामध्ये होणारे बदल कशामध्ये, अनुभव आणि वर्तन याच्यात होणाऱ्या सुधारणा याच्या संदर्भात व्याख्या दिलेली आहे कुणी वन. म्हणजे आपल्याला इथं वर्तनवादी शास्त्रज्ञांविषयी माहिती पाहिली आपण. मग सहज आणखीन सांगता येतील वर्तनवादी, मग त्याच्यामध्ये मॉर्गन असतील, किंग्ज असेल, वेज असेल, स्टॉपलर असेल, यांनी देखील त्याच्याविषयी म्हणजे पर्याय आपल्याला त्याच्या संदर्भातही माहिती पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला राहिला पर्याय 4 की हे व्याख्या कुणाची आहे तर गिलफोर्ड यांची. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा,
धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य? धारणा, धारणा आपल्याला माहिती आहे की आपल्या मनामध्ये होणारी पूर्ण धारणा किंवा समज म्हणूया. एक, पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. 2, धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. तिसरा पर्याय आहे धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. आणि चौथा पर्याय दिलेला आहे बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. बघा, पर्याय नीट वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रश्न काय विचारला, धारणेबाबत आता योग्य पर्याय कुठलेला आहे याच्यातले. म्हणजे 3 पर्याय असे असतील ते चुकीचे आहेत, त्याच्या धारणे संदर्भातील नसते, आणि एक पर्याय जो धारणे संदर्भात आहे. पहिला जो दिलेला आहे पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणे. आता आपण बघितलं की एका पाठोपाठ एक आपण कविता पाठ केल्या तर याचा अर्थ आपल्या मनामध्ये त्या कवितेविषयी योग्य प्रकारची धारणा तयार होईल का? तर नाही. का? तर हे विधान चुकीचं ठरू शकतं, कारण आपण ती पाठ केलेली कविता एक तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे काही कालावधीपुरतं लक्षात राहण्यामध्ये मदत होईल, परंतु आपल्या मनाची धारणा तयार होईल का? होणार नाही. म्हणजे पहिला पर्याय इथं योग्य होणार नाही. पुढं, धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन. बघा, धारणा म्हणजे एखादी गोष्ट आपली समजलं, बोध होणं, एखादी गोष्ट आपल्याला समजली, समजणारी गोष्ट आपल्याला चिरकाल टिकण्यास, जास्त काळ टिकण्यास मदत करते, म्हणजे त्याच्या मनाची तशी धारणा तयार होते. म्हणजे इथंच आपल्याला उत्तर मिळालं पर्याय नंबर 2 की काय, धारणा ही बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन. धारणा उपबोधावस्थेत असेल तर, उपबोध म्हणजे त्याला मिळालेलं ज्ञान, हे थोडक्यात उपबोध म्हणजे की त्याला न झालेला बोध. आता अशी असेल तर तो जास्त काळ टिकेल का? नाही, तोही पर्याय येऊ शकत नाही. पुढं, बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावरती आठवतात. बघा, शेवटचा जो पर्याय दिलेला आहे तर अवबोधातील माहिती आपल्याला सहसा आठवत नाही, बरोबर, म्हणून तोही आपल्याला पर्याय येऊ शकत नाही. तर एकच पर्याय धारणेबाबत योग्य असेल, पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. साधारणतः हा प्रश्न होता 2021 सालच्या टीईटी एक्झाम मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले होते. बघा, चौथा प्रश्न काय आहे, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे, विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची प्रक्रिया आहे किंवा अध्ययन संक्रमणाचा घटक आहे. एक पर्याय दिलेला आहे, त्याला त्या उपपत्तीला काय म्हणतात असं म्हटलेलं आहे. कोणती प्रकारची उपपत्ती आहे असं म्हटलं? एक, सामान्यीकरण, शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती आणि बॅगलीची उपपत्ती. बघा, वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल. आता आपण एखाद्या विषयाचं ज्ञान घेतो म्हणजेच काय, तो समजावून घेतो, त्यातील महत्वपूर्ण घटक असेल, त्यातले सूत्र असतील, नियम असेल, त्याचा अभ्यास करतो, प्रत्यक्ष उपयोग करून त्याचा सार मांडतो किंवा सूत्र काढतो. आता ही जी पद्धती आहे त्यालाच आपण नॉर्मलायझेशन म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात सामान्यीकरण. तीच उपपत्ती म्हणजे सामान्यीकरण उपपत्ती. उत्तर मिळालंय आपल्याला. काय येणार आहे योग्य उत्तर? आता ही जी सामान्यीकरण उपपत्ती जर म्हटलं, कोणते शास्त्रज्ञ? जड यांनी मांडली गेलेली आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पुढे आणखीन आपण प्रश्नामध्ये बघणार आहोत कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत, कुणाची उपपत्ती कोणती, हे देखील एकदा लक्षात राहिलं. प्रश्न कसा जरी विचारला, उपपत्ती विचारली कोणत्या शास्त्रज्ञांची तरी देता आलं पाहिजे, किंवा शास्त्रज्ञांचं नाव देतील त्यांची उपपत्ती कोणती असा जरी प्रश्न विचारला तरी उत्तर देता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, 5वा प्रश्न आहे, ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करताना पाठ्यवस्तूवरील परस्पर संबंध, बरोबर, कार्यकारक संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला, बघा काय म्हटलेले, अध्ययन करताना एखादा पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध म्हणजे एखादं ज्ञान द्यायचं असेल तर त्याच्याशी संलग्न असणारं, सहसंबंधित असणारं ज्ञान देणं, त्याचा सहसंबंध, परस्पर संबंध सांगणं, कार्यकारक संबंध सांगणं, बाबी लक्ष घेऊन अध्ययन केलं तर कालांतराने त्याचे स्मरण. अशा ज्यावेळेस दिलेलं ज्ञान कालांतराने असं स्मरण कशा पद्धतीचं होईल? टिंबटिंब स्मृतीमध्ये होईल. एक, यांत्रिक, तार्किक, तात्कालिक आणि दूर.
बघा पर्याय वाचता क्षणी आपल्याला लक्षात येईल. आता हे जे पर्याय जो पहिला जर म्हटलं आपण बरोबर, तांत्रिक स्मृती. आता तांत्रिक म्हणजे की तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं ज्ञान. आता हे दिलेलं गेलेलं ज्ञान तांत्रिक स्वरूपाचं हे चिरकाल टिकण्यास, आता इथं आपण परस्पर संबंध जोडला गेलाय काय, ते ज्ञान देण्यासाठी पूर्वज्ञान एखाद्या त्याच्याशी संलग्न असणारं ज्ञान दिलंय का नाही, हे तांत्रिक पद्धतीने दिले गेलेलं ना. आता हे जास्त काळ टिकेन का, टिकणार नाही. त्यामुळे ही स्मृती येईल का, नाही येणार. पुढे तार्किक पद्धतीने बघा, तर्कसंगत विचारसरणीतून. आता ही जी दिले गेलेला अनुभव आहे तार्किक पद्धतीने, यात केवळ माहितीच लक्षात ठेवली जात नाही, तर त्या माहितीशी संबंधित असणारी माहिती सुद्धा दिली जाते. त्यामुळे एखादं ज्ञान आपल्याला मिळतंच, त्याच्या संबंधित असणारं ज्ञान तर्कसंगत विचारसरणीतून मिळतं. आणि असं मिळणारं ज्ञान, अशी मिळणारी स्मृती जास्त काळ अध्ययन आपल्या लक्षात ठेवण्यासाठी उपयोगाला येते. आणि त्या स्मृतीला आपण तार्किक स्मृती असं म्हणतो. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. तात्कालिक सुद्धा येऊ शकत नाही, म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस गरज लागेल त्या क्षणाला, त्या क्षण अवसरून तात्कालिक दिली जाणारी माहिती ही सुद्धा येऊ शकत नाही. आणि आता इथं शेवटचा पर्याय दिलेला आहे, त्याला दूर स्मृती असं म्हणतात. दूर स्मृती, आता दूर स्मृती म्हणजे काय, तर थोडक्यात ज्या या लहानपणी घडलेल्या घटनेचं स्मरण, म्हणजे एखादी लहानपणी एखादी आपल्यासोबत घटना घडली असेल त्याचं स्मरण करून देण्याचं, हा सुद्धा इथं येऊ शकत नाही. फक्त एकच पर्याय येऊ शकेल, तो म्हणजे पर्याय नंबर 2. कोणता, तर तार्किक स्मृती. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य. बघा प्रश्न कशा पद्धतीने त्या टॉपिक वरती. बघा आपल्याला इथून मागचंही सेशन पाहिलं आपण, आणि इथून पुढचं प्रश्न खूप आपल्याला विचार करायला लावणारे असतात. एकदा का प्रश्न समजला की आपण उत्तरापर्यंत सहजासहजी पोहोचतो. त्यासाठी आपल्याला त्या म्हणजे शास्त्रीय भाषेत विचारले गेलेले प्रश्न, त्यासाठी आपल्याला तो वर्ड टू वर्ड त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एक लॉजिक लावून जर प्रश्न सोडवले ते सहजासहजी. त्यामुळे पहिलं एकच सांगायचं तात्पर्य की तुम्ही तो प्रश्न अगोदर समजून घ्या. एकदा का प्रश्न समजला की आपण सहजासहजी उत्तरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्वपूर्ण ठरते. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आपली बॅच सुरू झालेली आहे. आज 16 सप्टेंबर म्हणजे जेमतेम आजपासून स्टार्ट झालेली बॅच आहे. खूप महत्वपूर्ण अशी बॅच आहे की जी तुम्हाला पुढे तुम्ही ज्या महत्वपूर्ण अशा टीईटी परीक्षेसाठी प्रिपेअर होण्यासाठी ही बॅच लॉन्च केलेली आहे, की जिचं नाव आहे गुरु बॅच, की ज्यामध्ये आपल्याला पात्रता होण्यासाठी जे 2 महत्वपूर्ण पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, या पेपरचं सखोल विश्लेषण देण्यासाठी. बघा आपण प्रश्न पत्रिका सोडून तर देतोच आहे, परंतु आपण कंटेंट वाईज एकदम बेसिक कन्सेप्ट समजून सांगून जर आपल्याला ती माहिती घ्यायची असेल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, तर आपल्याला ते पूर्ण बेसिकली आपल्याला माहिती आहे की आपण बाकीच्या विषयाचं माहिती आपल्याला इन जनरल अनेक चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळते, आणि आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हटल्यानंतर आपल्याला सहजासहजी ते ज्ञान मिळतं आणि आपण ते त्या फ्लो मध्ये असतो. परंतु आपल्याला माहिती आहे की बालमानसशास्त्र असेल, शिक्षण अध्यापन शास्त्र असेल, हे आपण त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण ते प्रशिक्षण घेत होतो त्या कालखंडामध्ये त्याचा अभ्यास केलेला असतो आणि मध्यंतरीचा बराचसा कालावधी उलटून गेलेला असतो. त्यामुळे ते ज्ञान रिवाइज होण्यासाठी आपल्याला परत एकदा त्या विषयामध्ये हात घालावा लागतो आणि त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टीचा विसर पडलेला असतो. आता त्याला पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी, उजळणी देण्यासाठी आपल्याला पूर्ण बेसिक कन्सेप्ट जाणून, प्रश्न विचारले कसे जातात, कशा पद्धतीचे माहिती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत, यासाठी आपल्याला ह्या बॅच अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. पहा महत्वपूर्ण मार्गदर्शक टीम दिसते तुमच्या समोर. सचिन अतकरे सर असतील, मी स्वतः आहे की जे तुम्हाला बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र, पहा टीईटी असेल, टेट असेल, दोन्ही क्वालिफाईड आहे 1 आणि 2. त्याच्यामुळे प्रश्न आतापर्यंत कसे विचारले गेलेले आहेत, त्यांचा विचारण्याचा कल कोणत्या चॅप्टरवरती साधारणतः कसा असतो, प्रश्न कशा पद्धतीचे असतात, कसे आपल्याला तिथं लॉजिक वापरायचंय, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला मी माझ्या अनुभवातून, स्वानुभवातून की जी मी आतापर्यंत एक्झाम दिलेली आहेत त्याच्यातून तुमच्यापर्यंत मांडणार आहे. मोनाली मॅम असतील, त्याच्यानंतर संगपाल सर असतील, इपर सर, अत्यंत चांगल्या प्रकारची मार्गदर्शक टीम तुमच्या समोर उपलब्ध आहे. संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत. बघा मी तुम्हाला परत एकदा वारंवार सांगतो की ज्या गोष्टीचा आपण मोबदला देतो ते आपण ते ज्ञान
त्याचं महत्व आपल्याला बऱ्या म्हणजे चांगल्या प्रकारे कळतं. संधी आलेली आहे, आपल्याला माहिती आहे पात्रता होणं किती महत्वाचं असतं. कारण एकदा आपण ते पात्र झालो टीईटी साठी, टीईटीचं प्रमाणपत्र आपल्याला मिळालं तर आपण त्या पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे शिक्षक भरतीसाठी आपण पात्र होतो. आणि आपल्याला माहिती आहे किती आवश्यक आहे टीईटी, किती अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागतं. त्याच्यामुळं या बॅचचं तुम्ही लाभ जरूर घ्या विद्यार्थी मित्रांनो. आलेली संधी अजिबात दौडू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न दिसतोय तुम्हाला, स्किनर मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण. बघा स्किनर शास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे बरोबर, अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. मी तुम्हाला वारंवार हितच का सांगतो, कारण बऱ्याच वेळा मी ज्यावेळेस एक्झाम देत होतो आणि इतरही विद्यार्थी माझ्यासोबत होते त्यांचाही अनुभवातून सांगतो, प्रश्न आपल्याला समजतो, त्याचं उत्तरही आपल्याला येतं, परंतु आपल्याला प्रश्नांच्या वाचण्याच्या गडबडीत किंवा पुढचा प्रश्न सोडवण्याच्या गडबडीत वेळेचा आपल्याला कमी पडतो, त्याच्या गडबडीमध्ये आपण तो प्रश्न नीट वाचत नाही आणि बऱ्याच वेळा उत्तर येत असून सुद्धा आपण गडबडीमध्ये तो चुकण्याचा चान्स असतो. म्हणून प्रश्न नीट वाचा. इथं आपल्याला विचारलंय की स्किनर मते मुलांना अध्ययन कच्चं राहण्याचं कारण प्रबलीकरण होणं, बरोबर इथपर्यंत. खालीलपैकी आता इथं योग्य पर्यंत येतो आणि आपल्याला वाटलं की योग्य विधान आपल्याला शोधायचंय, त्याचं पटकन लगेच आपण गडबडीत, परंतु योग्य नाही म्हटलंय म्हणजे साहजिकच तिथं आपल्याला 3 पर्याय आहेत ते योग्य दिसणार आहेत आणि तिथंच आपली गफलत होते. परंतु आपले योग्य नसणारं पर्याय बघायचंय. इथं तर तुमच्या लक्षात आलं असेल. एक, प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असतो. इथं अभाव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्याच दर्जाची व पातळीची असणे. बघा उत्तर आपल्यापर्यंत लगेच पोहोचलं असेल डोक्यामध्ये. अध्ययन घटकाचा सर्वात अभाव असणे. व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होते. आता पहिल्या पर्यायापासून जाऊया. प्रबलीकरण न होण्याचं कारण प्रोत्साहनाचा अभाव. माहिती आहे प्रबलीकरण म्हणजे काय, त्याला त्या विषयाची आवड निर्माण करणं, त्याच्या मध्ये तो विषय चांगला अवगत होणं, त्यासाठी आपण दिलं गेलेलं प्रोत्साहन, आपण त्याच्या मनामध्ये त्या विषयाची आवड निर्माण करणे, त्याला प्रोत्साहन देणं. आता प्रबलीकरण न होण्याचं, त्याच्यामध्ये जी आवड निर्माण न होण्याचं कारण साहजिकच आहे की त्याला दिलं गेलेलं प्रोत्साहन, त्याला आपण इन्स्पायर करणं गरजेचं आहे. आता मुळात जर आपण त्याला प्रोत्साहन नाही दिलं तर प्रबलीकरण होईल का, नाही, अभाव आहे म्हणजे हे योग्य मध्ये जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्याच दर्जाची व पातळीची असते. आपल्याला इथंच उत्तर मिळते बघा. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता किंवा तो त्याची जी कुवत आहे हे आपल्याला विद्यार्थी, कारण वर्गात येणारा विद्यार्थी हा सगळ्यात सारख्या बुद्ध्यांकाचा, सगळ्यात सारख्या आवडीनिवडीचा नसतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलागुण असतात. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असते. जर आपण असं केलं की सगळ्यांना असं समजून की सगळ्यांना आता म्हणजे सगळे एकाच आहेत आणि पद्धती एकाच अवलंब केला, असं चालेल का, नाही. कारण विद्यार्थी आपल्या वर्गामधला हा सगळ्यात सारखा नसतो, त्याच्यामुळं सारख्या दर्जाची व पातळीची असता कामा नये. म्हणजे हिथंच उत्तर आपल्याला मिळालं, हे पर्याय योग्य असूच शकत नाही. पुढे अध्ययन घटकाचा सराव अभाव असणे. बरोबर आहे. जर सराव नसेल, आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट जर त्याला आत्मसात करायची असेल, एकदा ज्ञान देऊन उपयोग नाही, त्याला त्याचा सराव देखील, आपल्याला माहिती जेवढा चांगला सराव होईल तेवढं त्याचं अध्ययन चांगलं होईल. त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय योग्य. व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबली, आपल्याला समजलं. आता आपल्याला माहिती आहे समस्या निराकरण आणि त्याच्यावरती उपाययोजना, बरोबर. आता आपल्याला समजलं की त्याला अडचण काय विद्यार्थ्याला, व आता आपल्याला विद्यार्थी समोर असतील, त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अध्ययन म्हणजे त्याचं ज्ञान संपादित करायला अडचणी येत आहेत. मग आपण त्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या त्याला व्यक्तिगतरित्या सोडवण्यासाठी मदत केली तर साहजिकच ती चांगल्या प्रकारे त्याला समजेल. म्हणजे व्यक्तिगत अध्ययन पद्धती त्याच्या वैयक्तिक त्याच्यापुरती मर्यादित असणारी केली तर साहजिकच त्याचं प्रबलीकरण चांगलं होईल, त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल आणि त्यातून त्याचं दर्जेदार अध्ययन होईल. म्हणजे हा सुद्धा योग्य, म्हणजे राहिला पर्याय 2 हा जो आहे तर योग्य विधान नाही. म्हणजे पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे.
खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते म्हणजे 3 हे वैशिष्ट्य नसणारे, 1 हे वैशिष्ट्य असणारे. 1, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. मी तुम्हाला मागाच्या प्रश्नामध्ये तेच एक्सप्लेन केलं की प्रत्येक हा प्राणी हा त्याचा अनुभव, त्याला असणारी गरज आणि त्यातून त्याचं होणारं अध्ययन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, त्यामुळे सारखेच असणार नाही. त्यामुळे पहिला प्रश्न तर इथं योग्य असूच शकत नाही. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते म्हटलंय. काय म्हटलंय? दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते. मग अशी मी सरावाचं उदाहरण दिलं. एखादी गोष्ट जर त्याला लक्षात जास्त काळ दीर्घकाळ ठेवायची असेल तर सराव होणं खूप महत्वाचं आहे. एखादी गोष्ट सतत सराव करा. आपण गणिताचं बघितलं तर एखादा टॉपिक त्याला जर चांगला समजायचा असेल तर आपण त्याच्याकडून जास्तीत जास्त उदाहरणं त्या धड्यावरती आधारित सोडून घेतो, म्हणजे त्याचा सराव करून घेतो. मग असं केलं की एखाद्या गोष्टीचं ज्ञान मी अध्यापन आज केलं की त्यांना समजला तात्पुरता, पण याचा अर्थ तो कायमस्वरूपी चिरकाल टिकेल का नाही, कारण त्याचा जेवढा सराव होईल तेवढं तो जास्त काळ टिकेल. इथं काय म्हटलंय? दीर्घकाळ सराव केला नाही तरी स्मरण राहते. राहील का लक्षात? त्याच्या नाही राहणार. म्हणजे 2 पर्याय गेले. अध्ययनामुळे आकलन होते. आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग. अध्ययन जेवढं चांगलं होईल, दर्जेदार होईल, तेवढं त्याचं अंडरस्टँडिंग समजणार तेवढं चांगलं. म्हणजे इथंच उत्तर मिळालं आपल्याला दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचं वैशिष्ट्य. आणि अध्ययन ही जलद होणारी प्रक्रिया आहे. आपण बघितलं अध्ययन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. जलद होतं का अध्ययन? मी सांगितलंय आणि पोरांना समजलं गेलं की ते आता कायमस्वरूपी लक्षात राहणार नाही. आणखीन काही वैशिष्ट्य आहेत की एक कृतीद्वारा दिलं गेलेलं अध्ययन हे सुद्धा खूप महत्वपूर्ण. अध्ययन ही सातत्यपूर्ण चालणारी, मगाशी सांगितले सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखं नसतं. अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. प्राणी जगण्यासाठी म्हणजे सर्वाइव्ह होण्यासाठी अध्ययन करत असतात. अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होत असते. अशा विविध गोष्टी ह्या अध्ययनाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील आपल्याला. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न. खाली दिलेल्या अध्ययनाविषयी विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? चुकीचं विधान कोणतं यातलं ते विचारलंय. 1, अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असतं. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. 3, अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते. आणि 4, अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. बघा पर्याय 1 पासून बघूयात. काय म्हटलंय? अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. बघा आपण काय ठरवलंय, आपण थोडक्यात उद्दिष्ट काय ठरवलंय की विद्यार्थ्यांमध्ये काय अपेक्षित बदल करायचा आहे आणि तशा प्रकारचं अध्ययन त्यांना दिलं तर त्यांच्या वर्तनात स्वाभाविक काय होणारे? बदल होणारे आणि तो टिकाऊ स्वरूपाचा असणारे तेच अपेक्षित असतं त्यात दिल्या गेलेल्या ज्ञानात. म्हणजे हे तर योग्य मध्ये जाईल. पुढं नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. बघा नैसर्गिकरित्या फक्त म्हणता येईल का? नैसर्गिक आणि संपूर्ण आपण इम्प्लिमेशन कशा पद्धतीने, म्हणजे फक्त नैसर्गिक वरती अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये. त्याला एक औपचारिकरित्या सुद्धा शिक्षण, फक्त अनौपचारिक शिक्षण त्याला उपयोगाला येणार नाही. त्याला एक काय म्हणूयात थोडक्यात, त्याला एक औपचारिक, त्याला वेगवेगळ्या अनुभवातून वेगवेगळ्या उदाहरणातून त्याला ते स्पष्ट, म्हणजे त्याला कृत्रिमरित्या सुद्धा सांगावं लागेल, वेगवेगळ्या अनुभूती देऊन सुद्धा सांगावं लागेल. म्हणजे इथं फक्त नैसर्गिकरित्या म्हणता येत नाही. इथंच हे अयोग्य पर्याय मिळाला. अध्यय हे जाणीवपूर्वक, बघा इथंच उत्तर, इथं सुद्धा त्याचं मी एक्सप्लेनेशन मध्ये येते. अध्यय हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते. कारण आपल्याला एखाद्या गोष्टीचं विद्यार्थ्याला ज्ञान द्यायचं असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक वेगवेगळे उदाहरणं देऊन आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. म्हणजे हे त्याचं सुद्धा महत्व, म्हणजे त्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनाला बदला संध, म्हणजे त्याला प्रत्यक्ष दिला गेलेला अनुभव, एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्याला ज्ञान द्यायचं असेल, त्याला प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण अनुभव देतो आणि त्या अनुभवातून चांगल्या प्रकारचं अध्ययन घडलं जातं, त्या बदलही वर्तनामध्ये घडतील. म्हणजे हे सुद्धा योग्य मध्ये जाईल. फक्त राहिला पर्याय नंबर 2, हे त्याचं अयोग्य म्हणजे अयोग्य पर्याय येणार आहे. ठीक आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी
जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. बघा, अध्ययन म्हणजे काय म्हटले, अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली असं म्हटलंय. बघा, वेगवेगळे मानसशास्त्र, ह्याच्या आधी सांगितलं की याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. आता ही जी व्याख्या आहे कुठली, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या. पर्याय 1 दिलाय जॉन लॉक, 2 जॉन हर्बार्ट, 3 विल्बर्ट्सफ्रॉम गॅरेट. बघा, पर्यायावरून आपल्याला सांगता येईल की योग्य उत्तर काय येणार आहे याचं, तर गॅरेट यांची ही व्याख्या आहे. कुणाचीही, गॅरेट यांची. काय म्हटलंय त्यांनी की अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या गॅरेस्ट या मानसशास्त्राने आखली गेलेली आहे. ही तो पुढे जरी प्रश्न आला तरी लक्षात राहू द्या याचं उत्तर काय. मी पुढे बऱ्याचशा उपपत्ती सांगणार आहे, ती कुणाची आहे लक्षात ठेवायला सोपं, कोणत्या पद्धतीने जाईल हे देखील सांगणार आहे. पुढं बघा, परत एकदा सांगतोय, बॅच सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. लवकरात लवकर जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लवकर या फ्लो मध्ये येता येईल आणि जास्तीत जास्त सराव होईल, जेणेकरून तुम्हाला येऊ घातलेल्या ह्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळेल आणि तुम्ही त्या पात्रता फेरीमधून पुढे आपल्याला अभियोग्यता चाचणीसाठी पात्र होतात. ठीक आहे, सर्व डिटेल स्क्रीनवरती दिलेला आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आमचं टेलिग्राम चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती जावा, सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण असेल, तुम्हाला उपयोगाला येणार असेल तर लाईक जरूर करा, कारण तुमच्या त्या चांगल्या प्रतिसादातून आम्हाला आणखीन अशा प्रकारचे दर्जेदार प्रश्न, दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडता येतील, जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा त्याच्यामधून होणार आहे. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही असं म्हटलंय. बघा, 1 वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. 2 अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्व असतं. 3 लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. आणि 4 अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. आता योग्य नाही, आपण वाचता क्षणी आपल्याला लक्षात येईल की याच्यातलं अयोग्य कुठलं नाही. आता 1 वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. बघा, आता नैसर्गिक जे बदल होतात, शारीरिक बदल अंतर्गत आपण म्हणतो अनेक संप्रेरक, हार्मोन सारखे संप्रेरक ते स्त्रवत असतात, त्याचे शारीरिक बदल होतात. वाढ, शारीरिक वाढ होते, उंची वाढते, बरोबर, मॅच्युरिटी येते, म्हणतो आवाज बदलतो, बरोबर, आणि शारीरिक वाढ होते. आता हे जे आहेत ते हार्मोन्समुळे होणारे बदल, हे नैसर्गिक बदल आहे. याच्यातून त्याचं स्वतःचं वैयक्तिक अध्ययन होणार आहे का, त्याला ते माहिती आहेत का ते हार्मोन्स, तो त्याच्यावरती त्याचं नियंत्रण आहे का नाही, ते नैसर्गिकरित्या होणारा बदल आहे, त्याच्यावरती त्याचं कसलंही नियंत्रण नाही किंवा त्याला त्याची एक्झॅक्ट रिझनही सांगता येणार नाही की बाबा असा बदल त्याच्यामुळे का झाला, म्हणून याला अध्ययन म्हणता येईल का, की त्याला त्या गोष्टीचं आपसुक आपोआप ज्ञान होईल का, जोपर्यंत त्याला त्याचं लैंगिक शिक्षणाद्वारे त्याला दिलं नाही माहिती की बाबा हे याचं मागचं रिझन हे या गोष्टीमुळे हा बदल तुझ्यामध्ये झालेला किंवा मुलामुलीमध्ये हा बदल घडला गेला, एक्झॅक्ट त्याला जर त्याचं रिझनच माहित नसेल त्याला आपसुक तर होणार नाही, जोपर्यंत त्याला त्याच्या प्रकारचं ज्ञान समोरून मिळणार नाही. त्यामुळे इथंच आपल्याला उत्तर मिळालं, हाच अयोग्य पर्याय असणार आहे. आता पुढे अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही मगाशी सांगितलं, वेगवेगळ्या एखादं ज्ञान संपादित करताना घेतला गेलेला विविध अनुभव की जो खूप महत्वपूर्ण ठरतो आणि त्या घेतलेल्या अनुभवामधून त्याचं चांगल्या प्रकारचं अध्ययन होतं आणि त्याच्या वर्तन सुधारण्यास त्या गोष्टी खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण योग्य मध्ये जाईल. हे लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययनच म्हणू शकतो, स्वाभाविक आहे, कारण तो स्वतः शिकलेला आहे, कृतीतून शिकला, धडपड वृत्तीतून शिकलेला आहे. माहिती आपल्याला तो काय लगेच चालायला लागला नाही, चालण्याच्या अगोदर त्याने अनेक प्रयत्न केलेले असतात, धडपडणे, पडणे, परत उभारण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न करून करून त्याचं लक्षात आलं की बाबा मला कशा पद्धतीने, म्हणजे तो आपसुक शिकत गेला, म्हणजे त्याने तो प्रयत्नातून केलं गेलेलं शिक्षण आणि स्वाभाविकच आहे त्याच्यातून त्याचं अध्ययन झालं, म्हणजे हे सुद्धा योग्य मध्ये जाईल. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षा,
म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना जे काही अध्ययन देतो, जे काही ज्ञान देतो, त्याच्या वर्तन बदलासाठी अपेक्षा काय असते, उद्दिष्ट काय असतो की त्याच्या वर्तनात तो त्याचं जीवन पूर्ण व्यतीत करत असताना त्याला उपयोग व्हावा, म्हणजे तो कायमस्वरूपी होणं गरजेचं आहे. तात्पुरतं म्हणजे तो माझ्या वर्गामध्ये आहे, तो या इयत्तेत आहे, तो बदल त्या इयत्तेपुरता तो राहिला तरी हरकत नाही, असा शिक्षकाची अपेक्षा नसते की जो त्याला आयुष्यभर उपयोगाला येईल, पुढे त्याच्या वर्तनामध्ये बदल होईल, ही अपेक्षा असते. म्हणजे योग्य मध्ये इथं एकच पर्याय दिसेल की जो इथं योग्य येणार नाही. समजला असेल तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, माहिती खूप महत्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही ते अध्ययन वक्राचा टप्पा. बघा, टप्पा झाला, टप्पा म्हणजे टिंबटिंब होय. बघा, आपण अध्ययन वक्राचा टप्पा बघितलाय. सुरुवातीचा काळ, मध्य काळ, काय परिस्थिती होते. बघा, एखादं ज्ञान शिकत असताना उत्साह असतो, सुरुवातीचा वेग जास्त असतो, परत हळूहळू तो मंद होतो, परत पठारावस्था येते, परत वेग वाढतो, अंतिम प्रगतीचा काळ होतो. आणि अशी काळ होते की आता त्याचं इथून पुढं काय होणार नाही, प्रगती होणार नाही, कारण तो आता शेवटचा टप्पा असतो की आता ह्याच्या पलीकडे त्याच्या शारीरिक मर्यादा असतील किंवा सर्व गोष्टी असतील इतरही, त्याच्यामुळे आता ते लिमिट तिथपर्यंत राहणार आहे. कारण असं नाही की प्रगती ही आयुष्यभर चालते, नाही. आता अंतिम प्रगतीचा काळ आपल्याला माहिती आहे कधी असतो, पठारावस्था सांगितलं की अशी अवस्था की मरगळ आलेली असते की ना त्याच्यात सुधारणा होते, ना तो म्हणजे ना त्याची सुधारणेकडे वक्र जातो, ना मागे परत फिरतो, नाही. तो पठारावस्थेचा शारीरिक मानसिक परिसीमा म्हणजे क्या, त्याच्या शारीरिक मानसिक परिसीमाचा काळ, तो शेवटचा टप्पा, अगदी शेवटचा टप्पा. आणि मंद प्रगतीचा तोही सांगितला मी तुम्हाला, म्हणजे कोणता असेल की ज्यावेळेस आता विशिष्ट मर्यादेकरता आपण जाऊ शकत नाही, कारण तिथं लिमिटेशन येतं त्याचं, कारण तिथं त्याची शारीरिक मानसिक स्थिती त्याच्यावरती अवलंबून असते. म्हणजे ही परिसीमा म्हणजे शेवटचा टप्पा येणार. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. समजला असेल? हा सोपा होता. बघा, पुढचा प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम, मागच्याही मी सेशनला सांगितलं होतं, अकार्यक्षम मुलांच्या लक्षणामध्ये कोणते लक्षणे योग्य आहेत. म्हणजे अकार्यक्षम म्हणजे त्याच्या क्षमतामध्ये कमतरता असणे, अकार्यक्षम मुलं आपल्याला माहिती आहे. ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात. 2, या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा, बहुधान झाले, अवधान कक्षा सामान्य असते. 3, ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत आणि ही मुले स्थिर असतात. आता इथं अकार्यक्षम की ज्याच्यामध्ये क्षमता अपुरी आहे, अकार्यक्षम आहे, त्याच्यामध्ये पूर्णत्वाकडे क्षमता गेलेली नाही. आपल्याला माहिती आहे अशी मुलं कशी असतात, ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात. जर तो अकार्यक्षम असेल तर मुळात त्याचं कॉन्सन्ट्रेट होणार आहे का, आवश्यक त्या गोष्टीमध्ये तो रमणार आहे का नाही, कारण त्याचं ज्ञान संपादित, त्याचं आकलनच झालं नसणार आहे, त्यामुळे तो रमण्याचा विषय येतच नाही. त्यामुळे हे योग्य असू शकत नाही. या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते. अवधान नॉर्मल असतात का, ते त्यांचं अवधान म्हणजे लक्ष एकाच ठिकाणी ते केंद्रित करू शकतात का, नाही करू शकत, कारण त्यांच्यामध्ये मुळात समस्या असते. पुढं, ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही. बघा, इथं उत्तर आपल्याला मिळेल, कारण आपण एखाद्या व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं काम दिलं, अभ्यासाचा संबंध असेल किंवा एखादी कृतीयुक्त काम दिलं असेल, प्रयोग असेल किंवा इतरही काही असतील, तर मुळात त्याला ते गोष्ट ज्ञात नसल्यामुळं तो ते मन लावून करणार नाही, त्या कामाकडे तो योग्य प्रकारे लक्ष देणार नाही. इथंच आपलं उत्तर मिळालं. या गोष्टीचं ते लक्षण आहे. आणि ही मुले स्थिर असतात का, नाही. स्थिर कधी असतात की जर त्याचं पूर्णतः आकलन झालेले, ज्ञान वृद्धिगत झालेले, अशी मुले स्थिर असतात. त्यांच्या म्हणजे आपल्याला त्यांच्या बिहेवियर वरून लक्षात येतं की ती मुले स्थिर आहेत, परंतु अकार्यक्षम मुळे स्थिर असू शकत नाहीत. हा सुद्धा पर्याय येणार नाही. म्हणजे पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेत ठळक वैशिष्ट्य नाही म्हटलंय, अध्ययन प्रक्रियेतलं ठळक वैशिष्ट्य नाही. बघा, प्रश्न समजला असेल, पर्यायावरून उत्तर लगेच मिळेल आपल्याला. 1, अध्ययन हे सहेतुक असते. 2, अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते.
3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते आणि 4 दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. बघा पहिल्या पर्यायापासून जाऊ. अध्ययनाचे हेतू. बघा आपल्याला विद्यार्थ्यांना काय द्यायचंय आपण अगोदरच उद्दिष्ट निश्चिती करतो. म्हणजे आपला हेतू अगोदर ठरलेला असतो. म्हणजे काय आपल्याला म्हणजे आपण अगोदर म्हणतो ना आपण पाठ नियोजन करतो आपण एखादा हार्वर्डच्या पंचपदीनुसार की पाठ नियोजन ज्यावेळेस करतो की आपल्याला उद्दिष्ट ठरलेलं असतं की मुलामध्ये हे ही कौशल्य आत्मसात करायचे हे कलागुण अवगत करायचे. म्हणजे आपण काहीतरी उद्दिष्ट ठरवलेलं असतं. म्हणजे काहीतरी हेतू निश्चित केलेला असतो. म्हणजे तेच केले गेलेलं अध्ययन म्हणजे सहहेतू. म्हणजे हा तर योग्य मध्ये जाईल. अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. बरोबर आहे. विद्यार्थ्यांना आपण नवीन माहिती देतो त्या गोष्टी त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते त्याची धारणा बनते. म्हणजे हे सुद्धा योग्य मध्ये जाईल. सर्व मगाशी आपण तिथंच म्हणजे ह्याच गोष्टीचं एक्सप्लेन केलं की सर्व प्राण्यांचं अध्ययन त्याला असणारी गरज त्याला असणाऱ्या समस्या त्याच्या जे सिच्युएशन असेल सर्वाईव्ह होण्याची ती वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे त्याच्या अध्ययनाची पद्धती वेगवेगळी आहे. त्याला जे अपेक्षित आहे त्या गोष्टीचं तो ज्ञान घेईल. म्हणजे तो सारखंच असण्याचं कारण येत नाही. उत्तर इथंच मिळालं आपल्याला. दीर्घकाळ सराव केला नाही. मगाशी हे सांगितलंय की सराव असणं खूप महत्वाचं आहे. जर दीर्घकाळ सराव नाही केला तर पुढे जाऊन तेच अध्ययन स्मरण राहत नाही किंवा त्याचा विसर पडेल. म्हणजे हे सुद्धा योग्य मध्ये पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. बघा बरेचसे असे प्रश्न येतात की त्याची आपल्याला सहजासहजी उत्तरं देता येतात. पण बरेचसे असे प्रश्न असतात की जिथं आपल्याला जास्त विचार करावा लागतो आणि आपले तिथंच बघा आपल्याला माहिती आहे की 25 प्रश्न की साधारणतः आपण असे प्रश्न एक 15 ते 20च्या दरम्यान असतात की त्याची उत्तरं सहज असतात. आणि राहिलेले असे काही प्रश्न असतात की तिथंच आपल्याला खरा कस लावावा लागतो आणि मुळात तिथंच आपलं खरं पात्रता तिथूनच निश्चित होते. कारण असे परीक्षा आपण पद्धती बघतो आपण असे सर्रास प्रश्न असतात की इन जनरल बऱ्यापैकी सगळ्यांना येतात. कस कुठं लागतो की जिथं आपल्याला अभ्यासाची गरज असते आणि जिथं आपल्याला चांगल्या म्हणजे आपलं अंडरस्टँडिंगची गरज असते तरच ते आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते. अध्ययनामध्ये म्हणजे क्रियाशील असणं म्हणजे सक्रिय सहभाग असणे क्रियाशील असणं कोणत्या स्वरूपाचे असते. 1 बौद्धिक व भावनिक. 2 शारीरिक व मानसिक. फक्त बौद्धिक आणि फक्त सामाजिक. बघा इथं तुम्हाला आणखीन डिटेल मध्ये सांगण्याची आवश्यकताच नाही. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते. 1 बौद्धिक व भावनिक. शारीरिक व मानसिक. फक्त बौद्धिक आणि फक्त सामाजिक. आता इथं आपण लगे लक्षात येईल की आपल्याला अध्ययन करायचं असेल एखाद्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल हा सगळा बौद्धिक गोष्टीचा खेळ आहे. बरोबर आहे. एक बौद्धिकतेची वरती आधारित असणारी संकल्पना असेल. त्यामुळे भावनिकता याच्यामध्ये समाविष्ट होईल का नाही होणार. त्यामुळे भावनिकता येऊ शकत नाही. शारीरिक व मानसिक. आता शारीरिकच्या म्हणण्यापेक्षा बौद्धिक असणं गरजेचं आहे. कारण अध्ययन हा त्याच्या बुद्धी म्हणजे त्याच्या बौद्धिक कुवतीवरती परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे शारीरिक मानसिक फक्त सामाजिक येणार नाही तर फक्त बौद्धिक. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं बघा या संदर्भात मी डिटेल दिलेला आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो बॅच लवकर जॉईन करा. ऍडमिशन बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे झालेले आहेत. बॅच स्टार्ट झाले 16 तारखेपासून. जेवढा तुम्ही कालावधी लावता परत त्या फ्लो मध्ये येला. कारण तुम्ही लाईव्ह बॅचला अटेंड केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या बऱ्याचशा शंकांचं निरसनही केलं जाईल. तिथं तुमच्या बऱ्याचशा समस्या तिथं तुमच्या सॉल्व्ह होतील आणि एकदा का त्या फ्लो मध्ये आल्यानंतर तुम्हाला तो पूर्ण काळ तुम्हाला अभ्यासामध्ये जाईल. त्याच्यामुळे जितक्या लवकर जॉईन करता येईल तेवढ्या लवकर जॉईन व्हा. कॉन्टॅक्ट नंबर ते डिटेल्स आहेत स्क्रीनवरती. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला ह्या टीईटी एक्झामसाठी परिपूर्ण अशी तयारी करता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन मध्ये आपण बरेचसे प्रश्न कव्हर केले गेलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला अध्ययन उपपत्ती संदर्भात असतील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या संदर्भातील असतील तुम्हाला प्रश्न वारंवार विचारले गेलेले. बघा आपण अनेक असे प्रश्न बघितले इथून मागं. आता पुढं मी ज्यावेळेस अध्ययन उपपत्ती हे जी टॉपिक खास तो वेगळा काढलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी त्यांचं संशोधन असेल या संदर्भात दिलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहे. वारंवार ते प्रश्न विचारले गेलेले आहेत
आतापर्यंत झालेल्या टीईटी एक्झाम मध्ये. विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा. जेवढी तुम्ही चांगली तयारी करता तुम्हाला यश हमखास मिळेल. माझ्याकडून तुम्हाला त्या एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनलला नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा. आणि आम्ही जे बॅच आयोजित केले आहेत लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला टीईटी एक्झाम साठी परिपूर्ण अशी तयारी करता येईल. ठीक आहे, धन्यवाद. पुढचं अशाच प्रकारचं एक सेशन असेल त्याही सेशनला अटेंडन्स ठेवा. ठीक आहे, थँक्यू.